गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्रीच्या लेक्चर नंबर 15 वर आपण आहोत आणि आपला आर्टिकल सुरू आहे 10.16. काय आहे हो 10.16 आर्टिकल? ट्रांसपोज कॉन्जुगेट ऑफ ए मॅट्रिक्स. The transposed of the conjugate or conjugate of the transpose of a matrix A is called transposed conjugate of A and is denoted by A raised to theta or A star. So thus A star A raised to theta which is equal to A bar आणि त्याचा डॅश which is equal to A dash and its bar. Thus, if A is equal to Aij, then A raised to theta is equal to alpha ij, where alpha ij which is equal to Aj चा bar. म्हणजे जी मॅट्रिक्स दिलेली असेल तुम्हाला A, त्या मॅट्रिक्सचं रोच इंटरचेंज करायचं आहे आपल्याला कॉलम मध्ये आणि त्याचा बार सुद्धा करायचा आहे. म्हणजे झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी असेल तर झेडचा बार इज इक्वल टू ए मायनस आय बी होईल. दॅट इज आय कॉमा जेथ एलिमेंट ऑफ ए रेस टू थीटा विच इज इक्वल टू द कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स ऑफ द जे कॉमा आयथ एलिमेंट ऑफ ए. मग आता ही डेफिनेशन समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल, इफ ए इज इक्वल टू 1 मायनस 2i 2 प्लस 3i 4 मायनस 7 8i 5 0 6i प्लस 5 4, हे झाले 3/3 ची ही आपली मॅट्रिक्स आहे. आता अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ए चा जर बार केला आपण तर काय होईल? इथं येईल 1 प्लस 2i, इथं येईल 2 प्लस 3i 4 मायनस 7, इथं मायनस 8i येऊन जाईल 5 0 मायनस 6i प्लस 5 4. म्हणजे जिथे जिथे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये आहे टर्म एलिमेंट, तिथे तिथे जिथं आय असेल प्लसच्या ठिकाणी मायनस होईल आणि मायनसच्या ठिकाणी प्लस होईल. हे झालं एच्या नंतर ए बार. आता ए बारचा डॅश जर करायचा असेल तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे. काय माहित आहे आपल्याला? कॉलम इंटरचेंज करावं लागेल रो मध्ये आणि रो इंटरचेंज करावं लागेल कॉलम मध्ये. आयदर यू शुड चेंज द रो इनटू कॉलम और कॉलम इंटू रो. आता इथे बघा, या रोचं या कॉलमचं आपण रो मध्ये चेंज केलेलं आहे. म्हणजे काय होईल हो? 1 प्लस 2i मायनस 7 0. म्हणजे इथं हा कॉलम होता ए बार मध्ये, ए बारच्या डॅश मध्ये अल्टिमेटली ए रेस टू थीटा. काय केलं आपण? कॉलमचं रो मध्ये चेंज केलं. दुसरा जो कॉलम आहे त्याचं रो मध्ये चेंज केलं. 2 मायनस 3i मायनस 8i मायनस 6i प्लस 5. आणि जो तिसरा कॉलम आहे त्याचं रो मध्ये आपण इंटरचेंज केलं. त्याच्यानंतर ही झाली आपली आता कशाची डेफिनेशन? ट्रान्सपोज कॉन्जुगेट ऑफ ए मॅट्रिक्स. तर आलं असेल लक्षात. दिलेली जे ए इज इक्वल टू ए आय जे मॅट्रिक्स आहे त्याचं कन्व्हर्शन आपण ए रेस टू थीटा विच इज इक्वल टू अल्फा आय जे, बट अल्फा आय जे इज नथिंग बट ए जे आय चा बार, हे आपण इथं केलेलं आहे. एक थेरम आहे जो की विदाउट प्रूफ आहे आपल्याला सिलेबसला, ते बघून घेऊ. थेरम 10.17. इफ ए रेस टू थीटा म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ए कॉन्जुगेट
or conjugate of the transpose of a matrix A raised to theta and B raised to theta be the transposed conjugate of A and theta respectively. Then एक नंबर A raised to theta जर आपण A raised to theta केलं तर A मॅट्रिक्स इटसेल्फ येते, जसं A चं बार वर बार विच इज इक्वल टू A तसंच. दुसऱ्या नंबरला A प्लस B रेस टू थीटा विच इज इक्वल टू A रेस टू थीटा प्लस B रेस टू थीटा वेअर A कॉमा B आर ऑफ द सेम ऑर्डर. तिसऱ्या नंबरला KA रेस टू थीटा विच इज इक्वल टू K चा बार A रेस टू थीटा, परंतु K काय असलं पाहिजे, K इज एनी कॉम्प्लेक्स नंबर असलं पाहिजे. जर ते रियल नंबर असेल तर K चा बार होणार नाही. AB रेस टू थीटा चौथ्या नंबरला विच इज इक्वल टू B रेस टू थीटा A रेस टू थीटा. मल्टिप्लिकेशन मध्ये काय माहित आहे आपल्याला की AB आर कन्फर्मेबल फॉर मल्टिप्लिकेशन. नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज असलं पाहिजे. आपल्याला त्याच्याशिवाय मल्टिप्लिकेशन करता येणार नाही. इतर तर 3x3 ची मॅट्रिक्स असल्यामुळे आपण एखादा जर 3x3 चं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्या 3x3 मध्ये नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू नंबर ऑफ रो होऊन जाईल. त्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला सहज करता येईल. आर्टिकल 10.20 काय आहे टायटल, डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स इफ A which is equal to in bracket A11 is a square matrix of order 1 by 1 over a field F. इथे एक रो आहे आणि एक कॉलम आहे. हा जो फर्स्ट प्लेस वरचा सफिक्सला 1 आहे हा रो दर्शवतो आणि दुसऱ्या नंबरचा जो 1 आहे तो कॉलम दर्शवतो. देन डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स A is the number A11 belongs to F. Thus determinant A which is equal to आपण असं सुद्धा डिटर्मिनंट मध्ये लिहू शकतो, म्हणजे दोन व्हर्टिकल लाईन ज्याला आपण मॉड बी म्हणतो. तर हे आपण 11th स्टँडर्डला डिटर्मिनंट चॅप्टर होताच तुम्हाला त्यामुळे माहित आहे. सो विच इज इक्वल टू A11. दुसऱ्या नंबरला आपण जर जनरल मॅट्रिक्स घेतली इफ A इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये A11 A12 A13 अप टू A1n A21 A22 A23 अप टू A2n डॉट डॉट डॉट. आपण जर मिडल रो घ्यायचं ठरवलं तर AI1 AI2 AI3 अप टू AIN डॉट 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 आणि सगळ्यात शेवटचा रो AN1 AN2 अप टू ANN, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, n बाय n ची मॅट्रिक्स आहे. बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n बाय n ओव्हर अ फील्ड F वेअर n इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला हे घेत असताना n ची व्हॅल्यू 2 किंवा 2 पेक्षा मोठी असली पाहिजे. Then we write determinant of A as determinant A det, otherwise which is equal to determinant vertical true draw line जर केले आपण किंवा मॉड मध्ये सुद्धा A लिहू शकतो, त्याला सुद्धा determinant A म्हणता येईल. Hence determinant मध्ये A which is equal to A11 A12 up to A1n A21 A22 अप टू A2n. आता मिडल टर्म जी आहे इथे किंवा आयत रो जे आहे हे तुम्ही इमॅजिन करू शकता की इथं आयत रो आहे AI1 AI2 अप टू AIN आणि शेवटचा रो AN1 AN2 अप टू ANN which is equal to -1 raised to I plus 1 AI1 determinant capital AI1 plus -1 raised to AI plus 2
in bracket minus 1 raised to I plus 2, not ai plus 2, I plus 2 power ai2 determinant capital ai2 plus dot 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 plus minus 1 raised to I plus n ain determinant capital ain. ही टर्म आपल्या लक्षात आलेली नसेल, याच्यासाठी आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करू आणि ही टर्म म्हणजे इक्वेशन नंबर 2 कसं आलं ते खाली कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. आता बिकॉज इफ आय इज इक्वल टू 1, इथं जर आय इज इक्वल टू 1 आपण कन्सिडर केलं तर हा जो आहे मॅट्रिक्स, या मॅट्रिक्स मध्ये आता आय इज इक्वल टू 1 केल्यामुळे हे जे डिटर्मिनंट ए घेणार आहोत ते रिझल्ट काय आलं पाहिजे, मायनस 1 रेस टू 1 प्लस 1 ai1 डिटर्मिनंट म्हणजे मायनस 1 रेस टू 1 प्लस 1 a11 डिटर्मिनंट कॅपिटल a11 प्लस मायनस 1 रेस टू 1 प्लस 2 a12 डिटर्मिनंट कॅपिटल a12 प्लस डॉट 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 प्लस इन ब्रॅकेट मायनस 1 रेस टू 1 प्लस n a1n डिटर्मिनंट कॅपिटल a1n हे यायला पाहिजे. बघू मग आता येते का. डिटर्मिनंट ए याचं आपण डिटर्मिनंट करतो आहे इक्वेशन नंबर 1 असेल किंवा हे सुद्धा इक्वेशन नंबर 1च आहे, फक्त डिटर्मिनंट ए इज इक्वल टू आपल्याला सोडवायचं आहे. तर याला जर आपण डिटर्मिनंट मध्ये लिहिलं तर डिटर्मिनंट कसं सोडवायचं हे आपल्याला ऑलरेडी 11th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. तर मग हा जर a11 एलिमेंट घेतला आपण, डिटर्मिनंट ए इज इक्वल टू a11 जर घेतलं तर हा जो कॉलम आहे आणि हा जो रो आहे तो डिलीट होऊन जाईल आणि मिडलचा जो पोर्शन आहे ते डिटर्मिनंट मध्ये लिहावं लागेल. बघा बरं लिहिलेला आहे का. a11 घेतला आपण, हा कॉलम डिलीट झाला, हा रो डिलीट झाला, म्हणजे a22 पासून स्टार्ट होईल. a22 a23 अप टू a2n, याच्या खाली a32 a33 अप टू a3n, त्याच्या खाली शेवटी an2 an3 अप टू ann. आता दुसरा जर एलिमेंट घ्यायचा असेल आपल्याला मायनस a11 घ्यावं लागेल, कारण की अल्टरनेटिंग टर्म्स डिटर्मिनंट मध्ये प्लस मायनस असं आपण घेत असतो. मायनस a12, आता आपल्याला हा कॉलम डिलीट करावा लागेल आणि हा रो डिलीट करावा लागेल, म्हणजे आपल्याला एलिमेंट मिळेल a21 a23 अप टू a2n, a31 a33 अप टू a3n, an1 an3 अप टू ann प्लस डॉट 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 प्लस. आता प्लस मायनस येत असल्यामुळे ही टर्म आपल्याला मिळेल मायनस 1 रेस टू n प्लस 1 a1n. a1n हा जो कॉलम आहे तो आपल्याला डिलीट करावा लागेल आणि हा रो डिलीट करावा लागेल. याच्या आधी काय असेल हो इथं एलिमेंट, a1 इन ब्रॅकेट n मायनस 1 a2 इन ब्रॅकेट n मायनस a1 इन ब्रॅकेट n मायनस 1 a2 in bracket n minus 1 up to ai in bracket n minus 1 up to an in bracket n minus 1. तर मग इथं बघा आता a1n घेतल्यानंतर a21 a22 up to a2 in bracket n minus 1 a31 a32 up to a3 in bracket n minus 1 dot 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 an1 an2 up to an in bracket n minus 1. so which is equal to, आता या जनरल टर्म वरून आपल्याला सगळं लिहायचं आहे. मायनस 1 रेस टू ही पहिली टर्म असल्यामुळे याचा अर्थ असा आहे पहिला रो पहिला कॉलम मायनस 1 रेस टू 1 प्लस 1 हे a11 आणि हा जो डिटर्मिनंट आहे याला डिनोट केलेला आहे डिटर्मिनंट कॅपिटल a11. त्याच्यानंतर प्लस मायनस 1. आता हा a12 चा अर्थ काय आहे, पहिल्या रो मधला एलिमेंट आहे आणि दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट आहे हा.
म्हणून -a12 हा आला इथे. आता इथं -1 काय येईल, हे जे आहे ते 1 + 2 इथं आलं. -1 + 1 इथं येईल -1 + 1 + 2 a12 आणि या डिटर्मिनंटला डिटर्मिनंट कॅपिटल A12 आपण म्हणणार आहोत. प्लस डॉट डॉट डॉट. आता हा शेवटचा -1 + 1 + n a1n आणि या डिटर्मिनंटला आपल्याला म्हणायचं आहे डिटर्मिनंट कॅपिटल A1n. आता जनरल टर्म जी आहे ही, याच्यामध्ये जर तुम्ही 1 ठेवलं तर हा इक्वेशन नंबर 2 आणि हा मिळवलेला इक्वेशन सॅटिस्फाय होते. बघा बरं, -1 आय ची किंमत 1 ठेवली, 1 + 1 a11 डिटर्मिनंट कॅपिटल A11 प्लस -1 * 1 + 2 a12 डिटर्मिनंट A12 प्लस डॉट 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 -1 * 1 + n a1n डिटर्मिनंट A1n. लक्षात आलं असेल. अन्यथा आपण पुन्हा i = 2 साठी कॅल्क्युलेट करू. सिमिलरली इफ i = 2 देन आपल्याला मिळेल व्हॅल्यू विच इज इक्वल टू -1 i च्या जागेवर 2 + 1 a21 डिटर्मिनंट कॅपिटल A21 प्लस -1 * 2 + 2 a22 डिटर्मिनंट कॅपिटल A22 प्लस डॉट 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 प्लस इन ब्रॅकेट -1 * 2 + n a2n डिटर्मिनंट कॅपिटल A2n. म्हणजे आपण जे वर रिझल्ट कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फक्त तिथे i = 1 सबस्टिट्यूट केलं होतं, म्हणून 1 + 1 1 + 2 1 + 3 अप टू 1 + n आलं होतं. इथे 2 सबस्टिट्यूट केल्यामुळे -1 * 2 + 1 2 1 2 1 2 + 2 2 2 2 2 2 + n 2n 2n and so on. Dot dot dot. In this way, if you substitute i = I, then which is equal to -1 * I + 1 ai1 determinant capital AI1 plus -1 * I + 2 ai2 determinant capital AI2 plus dot 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 plus in bracket -1 * I + n डिटर्मिनंट कॅपिटल AIN, जे की इक्वेशन नंबर 2 मध्ये आलेला राईट हँड साइड आपल्या लक्षात नाही येत तर त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर सहज लक्षात येते. ते अशा पद्धतीने आलेलं आहे. ब्रॅकेटेड व्हॅल्यू i = 1 पासून जे सुरू केलं आहे आपण इफ, ते ही ब्रॅकेट इथं क्लोज केलेलं आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. हे आपल्याला एक्झाम मध्ये लिहायची काहीही गरज नाही. ते जे इक्वेशन आहे ते एकदम कसं आलं हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये तिथून तर इथपर्यंत कॅल्क्युलेशन केलं. मग आता या व्हॅल्यूला आपल्याला विच इज इक्वल टू समेशन j = 1 to n -1 * I + j aij डिटर्मिनंट aij. आता j ची किंमत जर 1 ठेवली तर पहिली टर्म मिळेल, j ची किंमत 2 ठेवली तर दुसरी टर्म मिळेल आणि j ची किंमत n ठेवली तर लास्ट टर्म मिळेल. विच इज इक्वल टू समेशन j = 1 to n aij in bracket -1 * I + j डिटर्मिनंट कॅपिटल aij असंही आपल्याला लिहिता येते. वेअर कॅपिटल aij इज ए सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n-1 by n-1 obtained by deleting the ith row and jth column of a matrix A, and determinant aij is defined by applying induction on n. जेव्हा आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस पहिला एलिमेंट घेतल्यानंतर a11 अर्थात, तर तो जो a11 ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते आपण डिलीट करतो आणि रिमेनिंग टर्म लिहितो. त्यामुळे काय झालं, एक रो डिलीट केला, एक कॉलम डिलीट केला, आपलं
मॅट्रिक्स जे ओरिजिनल होती ती n बाय n ची होती. एक एक रो आणि कॉलम डिलीट केल्यामुळे आता हे डिटर्मिनंट ए आय जे काय होईल, n-1 बाय n-1 ऑर्डर. Determinant A which is equal to summation j is equal to 1 to n aij minus 1 raised to I plus j, determinant capital Aij is called expansion of determinant A by the ith row. Similarly, determinant A which is equal to summation I is equal to 1 to n aij minus 1 raised to I plus j, determinant capital Aij याला काय म्हणता येईल, which is called expansion of determinant A by the jth column. We observe that determinant A is a scalar belongs to F. Thus, a determinant is a function on the set of all n by n matrices over the field F. आज साठी सफिशियंट आहे. थँक्यू.